भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे। खिलाफत चळवळीच्या पार्श्वभूमीवर मोपल्यांचे दंगे अभ्यासणे गरजेचे आहे. मोपल्यांचे दंगे हा उठाव किंवा बंड नसून मलबारमधील अल्पसंख्याक हिंदूंचा बहुसंख्याक मुस्लिमांनी केलेला नरसंहार आहे. त्याला कुठे बंड तर कुठे उठाव अशी विशेषणे लावून त्याचे उदात्तीकरण करणे जेवढे चुकीचे आहे तेवढेच ते इतिहासाशी प्रतारणा करण्याजोगे आहे. इतिहासाचा मागोवा घेताना हे लक्षात येते की मोपल्यांच्या या छळाची व नरसंहार करण्याच्या प्रवृत्तीची सुरुवात खूप आधीपासून म्हणजे 1836 सालापासूनच झाली होती. दंगेखोर, हिंसक व धर्मांध मोपले जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा लहान मोठे दंगे घडवून आणून हिंदूंना एकतर ठार मारायचे किंवा त्यांची लूट करायचे. हा क्रम 1919 पर्यंत अथकपणे चालूच होता. त्यांचा हिंदूवरील सर्वात मोठा संघटित व नियोजनबद्ध हल्ला हा काँग्रेसने खिलाफत चळवळीला पाठिंबा दिल्यानंतर झाला. म्हणूनच मोपल्यांचे दंगे हे खिलाफत चळवळीचे अनवरस अपत्य आहे असे म्हटले तर ते अधिक न्याय्य होईल व योग्य ठरेल. नमस्कार, मी अवधूत वाघ आणि आपण पाहत आहात माझे YouTube चॅनेल अवधूत चिंतन. एकीकडे मुस्लिम धार्जिणी देशद्रोही खिलाफत चळवळ मुस्लिम समुदायात जोर पकडत होती तर दुसरीकडे भोळसट हिंदू गांधीजींच्या असहकार आंदोलनात जे खिलाफत चळवळीला हिंदूंकडून बळ मिळावे म्हणून सुरू झाले होते त्यात सहभागी झाल्यामुळे गाफील होते. याच सुमारास तिकडे केरळच्या मुस्लिम बहुल मलबार भागात 2 चिंताजनक घटना घडल्या. एकीकडे मुस्लिम शेतकरी विरुद्ध हिंदू जमीनदार असा वाद सुरू झाला तर दुसरीकडे अरबस्तानातील कडव्या पुनरुत्थानवादी, जिहादी, सकल इस्लामवादी व वहाबी विचारांचा पगडा तेथील मुस्लिम शेतकऱ्यांवर, ज्यांना मोपले म्हणत, अशांवर बसू लागला. काही आर्थिक पण प्रामुख्याने धार्मिक कारणांवरून हिंदू व मुस्लिम असा धार्मिक संघर्ष उद्भवला. यामुळे मोपल्यांमध्ये पुनरुत्थानवादी कडव्या वहाबी विचारांची पकड अधिकच घट्ट झाली. आपली उद्दिष्टे प्रत्यक्षात आणण्यासाठी 1919 साली मोठ्या प्रमाणावर हिंसा करून एका तालुक्यात वहाबी अंमल स्थापण्याचाही मोपल्यांकडून प्रयत्न झाला, पण तो ब्रिटिश सरकारने लगेचच हाणून पाडला. त्यानंतर वर्षभरातच गांधीजींनी खिलाफत आंदोलनाला आपला व काँग्रेसचा सक्रिय पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे मलबारमध्ये भडकाऊ व जहाल भाषण करणाऱ्या वहाबी मुल्ला मौलवींना मोकळं रान मिळालं. त्यांना मुस्लिम समाजात अफाट लोकप्रियता मिळाली व त्यातूनच त्यांच्या धर्मयुद्धाच्या भडक प्रचाराला विखारी धार आली. बघता बघता मुळात ब्रिटिशांविरुद्ध आहे असे भासविणारे मोपले काफिर हिंदूंविरोधात सशस्त्र एकवटले. 1919 सालचा वहाबी अंमल स्थापण्याचा मोपल्यांचा प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी 1921च्या ऑगस्ट महिन्यात मलबारमध्ये मोठ्या प्रमाणावर निशस्त्र हिंदूंविरोधात दंगे, खून, लुटालूट व स्थानिक हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे निंद्य प्रकार केले. यात कित्येक हजार हिंदू महिला, पुरुष व निरपराध बालके ठार झाली. लाखो हिंदूंनी मलबारहून इतरत्र पलायन केले. काही हजार महिलांवर बलात्कार, अत्याचार झाले. हिंदूंची करोडो रुपयाची संपत्ती लुटली गेली. मंदिरे तोडण्यात आली व त्यांच्या जागी मशिदी बांधण्यात आल्या. हिंदूंच्या घरादारावर व जमिनीवर मुस्लिमांनी बळजबरीने कब्जा मिळवला. क्रूरतेची व अत्याचाराची परिसीमा गाठत गरोदर स्त्रियांनाही तलवारीने ठार मारण्यात आले. वरवर पाहता हे दंगे ब्रिटिश सरकारविरुद्ध आहेत असे जरी भासविण्यात आले तरी त्याचे खरे रूप धार्मिक होते. अखेर हे दंगे पुन्हा एकदा ब्रिटिश सरकारने लष्कराकरवी मोडून काढले खरे, पण या दंग्यांमुळे हिंदूंच्या हृदयात कधीही न भरून येणारी जखम कायमची ठसठसत राहिली. मोपल्यांचे हिंसाचार व अत्याचार यांचा खिलाफत आंदोलनाशी काहीही संबंध नाही असे जरी काँग्रेस व खिलाफत नेत्यांनी जाहीर केले तरी या गोष्टीचा साधा निषेध करण्याचे धैर्यही
काँग्रेस नेत्यांना झाले नाही. मोपल्यांच्या या दंग्याविरोधात एकही अगदी एका ओळीचाही ठराव काँग्रेसने पारित केला नाही. खुद्द गांधीजींनी माझे मुस्लिम बांधव वेडे झाले आहेत अशा सौम्य शब्दात हा प्रश्न निकालात काढला. खिलाफत नेत्यांनी तर या हिंसाचारी कृत्याचे अप्रत्यक्ष समर्थनच केले. काँग्रेसच्या या धोरणाची देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटली. खिलाफत आंदोलनाला मदत करून हिंदू मुस्लिम ऐक्य प्रस्थापित करण्याचे गांधीजींचे बालिश स्वप्न यामुळे धुळीला मिळाले. डॉक्टर ॲनी बेझंट यांनी या इस्लामिक धर्मांधावर जोरदार टीका केली. त्यात त्या म्हणाल्या, इस्लामिक राजवट भारतात आणि भारतातील लोकांना काय करू शकते हे आपल्याला मलबार प्रसंगावरून दिसले आहे. असे कुठेही घडू नये याची पूर्णपणे काळजी घ्यावी आणि अशा धर्मांध लोकांना वेळेत शिक्षा देण्यात यावी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकात बाबासाहेब म्हणतात की मलबारमधील मोपल्यांनी हिंदूंवर अनन्वित असे रक्तरंजित अत्याचार केले. संपूर्ण दक्षिण भारतात हिंदूंमध्ये एक भयंकर भीतीची लाट पसरली होती. जेव्हा काही खिलाफत नेते मोपल्यांच्या फायद्यासाठी चाललेल्या धर्माच्या लढ्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचे ठराव पास करण्या इतके भरकटले होते तेव्हा ती लाट अधिकच तीव्र झाली होती. हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी ही फार मोठी किंमत आहे असेही कोणीही म्हणू शकले असते, पण गांधीजींना हिंदू मुस्लिम ऐक्य प्रस्थापित करण्याच्या आवश्यकतेचे एवढे वेळ लागले होते की ते मोपल्यांच्या खून, लुटालूट, धर्मांतर, महिलांवर बलात्कार आदी निंद्य कृत्यांवर पडदा टाकण्यासही तयार झाले होते. एकीकडे मोपल्यांचे आणि खिलाफती नेत्यांचे अभिनंदन केले जात होते, तर दुसरीकडे मोपला ज्याला धर्म मानतात आणि ज्याला ते धार्मिक मानतात त्या पद्धतीने ते लढत होते अशी सावरासावर करून गांधीजी त्यांना शूर, पापभिरू असे म्हणून गौरवत होते. मुल्ला मौलवींच्या तबलीग आणि तंजीम म्हणजेच धर्मप्रसार आणि संघटना या कडव्या धोरणाची प्रतिक्रिया म्हणून हिंदूंची संघटन व स्वामी श्रद्धानंदांचे शुद्धी आंदोलन सुरू झाले. पण त्यानंतर अब्दुल राशीद खान नावाच्या धर्मांध मुस्लिम अतिरेक्याने स्वामी श्रद्धानंदांची हत्या केली. या घटनेवर भाष्य करताना गांधीजींनी अब्दुल राशीद खानला भाई असे संबोधले. एवढेच नव्हे तर या हत्येला अब्दुल राशीद खान नव्हे तर हिंदू व मुस्लिमात तेढ लावणारे जबाबदार आहेत असे बोलून अप्रत्यक्षपणे स्वामी धर्मानंदांनी सुरू केलेल्या शुद्धी कार्यामुळे ही घटना घडली आहे असे दर्शविले. थोडक्यात स्वामी श्रद्धानंदांच्या हत्येला स्वतः श्रद्धानंदच जबाबदार आहेत असा गांधीवादी निकाल देऊन टाकला. मोपल्यांच्या दंग्यामुळे त्या दशकात देशात अभूतपूर्व अशा जातीय दंगलीचे वातावरण उत्पन्न झाले होते. हिंदू बहुसंख्याक असूनही हिंदूंच्या देशात हिंदूच सुरक्षित नाहीत ही भावना प्रबळ झाली. अशा वातावरणात डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्यासारख्या द्रष्ट्याला संघासारखी हिंदूंची संघटना उभी करावी असे वाटावे यात नवलते काय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे रोज लागणारी शाखा, संघ शाखा. या शाखेविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी पुढच्या भागात आपण भेटूया. तोपर्यंत आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉरवर्ड करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.